दादागिरी करणाऱ्या जिल्हाधिकारी पूजा खेडकर यांची वाशिमला रवानगी करण्यात आली आहे। खेडकर यांनी खासगी वाहनाला लाल दिवा लावून शहरभर भ्रमंती केली होती। मनाप्रमाणे सुविधा मिळवण्यासाठी अधिकाऱ्यांना धमक्या दिल्याचीही माहिती समोर आली होती। जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी गैरवर्तनाबद्दल पूजा खेडकर यांची तक्रार आणि पुरावे सामान्य प्रशासन विभागाला पाठवले होते आणि त्यानंतर आता ही कारवाई करण्यात आलेली आहे। आपण पाहतोय दादागिरी करणाऱ्या जिल्हाधिकारी पूजा खेडकर यांची वाशिमला रवानगी करण्यात आल्याची ही बातमी आपण पाहतोय। तर खेडकर यांनी खासगी वाहनाला लाल दिवा लावून शहरभर भ्रमंती सुद्धा केली होती आणि मनाप्रमाणे सुविधा मिळवण्यासाठी अधिकाऱ्यांना धमक्या दिल्याची बातमी समोर आली होती। जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी तक्रार आणि पुरावे हे सामान्य प्रशासन विभागाला दिले होते। बालाजी पोद्दार प्रतिनिधी फोनवरून जोडले गेलेले आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। बालाजी, आपण ही बातमी पाहतोय, खेडकर यांची आता रवानगी करण्यात आलेली आहे, बदली करण्यात आलेली आहे। काय नेमकं घडलं होतं, काय नेमकं प्रकरण होतं, कोणत्या प्रकरणांची तक्रार करण्यात आली होती? पूजा खेडकर या खरं तर प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी म्हणून पुण्यात आलेल्या होत्या। हा सगळा जो वाद आहे तो बढतीने आलेले अधिकारी आणि डायरेक्ट सिलेक्ट झालेले अधिकारी यांच्यातला असल्याचं बोललं जाते। जवळपास 25 पानाची जी तक्रार आहे ती जिल्हाधिकाऱ्यांनी सामान्य प्रशासन विभागाकडे केली होती। पूजा खेडकर यांनी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचे कार्यालय ते मंत्रालयात गेल्यानंतर आपण ताब्यात घेतलेलं होतं आणि स्वतःचं ऑफिस त्या ठिकाणी तयार केलेलं होतं आणि त्या ठिकाणी त्या बसत होत्या। त्याचबरोबर त्यांच्या वडिलांकडून त्यांनी काही अधिकाऱ्यांना धमकी देण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला होता आणि पूजा खेडकर ज्या आहेत त्या ऑडी गाडी घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात यायच्या आणि ते गाडीवरती ते लाल दिवा जो आहे तो लावून फिरत असल्याचा आक्षेप सुद्धा जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी घेतलेला होता आणि या सगळ्याची तक्रार जी आहे 25 पानाची ती त्यांनी अप्पर प्रशासन विभागाच्या अप्पर सचिवाकडे दिल्यानंतर आता त्यांची बदली करण्यात आलेली आहे। त्यांना आज त्या पत्रात असाही उल्लेख होता की ते प्रशिक्षणार्थी म्हणून पुण्यामध्ये त्यांना ठेवू नये आणि ती विनंती आता मान्य करण्यात आली आहे। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।